नमस्कार. मी डॉक्टर यश वेलणकर आणि तुम्ही पाहत आहात माइंडफुलनेस फॉर हेल्थ हे यूट्यूब चॅनल. माइंडफुलनेस म्हणजे लक्ष द्यायचं, स्वतःच्या मनस्थितीकडे लक्ष द्यायचं, तसंच स्वतःच्या स्वभावाकडे देखील लक्ष द्यायचं. असं स्वभावाकडे लक्ष दिलं तर आपण आपल्या स्वभाव विकृती टाळू शकतो. स्वभाव विकृती म्हणजे काय, तर त्याला इंग्लिशमध्ये पर्सनॅलिटी डिसऑर्डर, व्यक्तिमत्व विकृती असं म्हटलं जातं. आपण ज्या पद्धतीनं बोलतो, वागतो, विचार करतो, आपल्या भावना ज्या प्रकारे व्यक्त होत असतात, त्यावरून या माणसाचा स्वभाव असा आहे असं आपण म्हणत असतो. आणि हा स्वभाव हाच त्याच्या व्यक्तिमत्वाचा भाग असतो. मात्र अशा या व्यक्तिमत्वामध्ये काही वेळा विकृती निर्माण होतात. आणि अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशन जी दर 5-10 वर्षांनी समाजातल्या अशा विविध मानसिक विकृतींचा अभ्यास करते, रिसर्च करते आणि स्टॅटिस्टिक अँड डायग्नोस्टिक मॅन्युअल असं प्रसिद्ध करते. त्यांचं आत्ता जे लेटेस्ट असं मॅन्युअल आहे त्यामध्ये त्यांनी अशा 10 स्वभाव विकृती सांगितल्या आहेत. अर्थातच या 10 विकृतींपेक्षा देखील अन्य काही विकृती असतात, पण आपण सुरुवातीला या 10 विकृती कोणत्या आहेत, व्यक्तिमत्वामधल्या 10 विकृती काय आहेत, ज्या समाजामध्ये अधिक प्रमाणात पाहायला मिळतात त्या पाहूया. आता हे असं पाहणं, ही माहिती घेणं का आवश्यक आहे, कारण आपल्या आजूबाजूला जी अनेक माणसं असतात त्यांच्यामध्ये अशा प्रकारच्या स्वभाव विकृतींचे काही ट्रेट्स, काही गुणधर्म हे असू शकतात. आणि त्यावेळी अशा माणसांशी आपण कसं वागायचं हे आपल्याला ठरवता येऊ शकतं. त्याचबरोबर आपल्यामध्ये सुद्धा या स्वभाव विकृतींची काही बीजं असू शकतात आणि ती जर आपल्या लक्षात आली तर आपण वेळीच त्यावर काम करू शकतो आणि मग आपण विकृतीच्या पातळीवर जाणार नाही. कारण स्वभाव विकृतीचं, पर्सनॅलिटी डिसऑर्डरचं एक महत्त्वाचं लक्षण असं आहे की ही माणसं स्वतःच्या स्वभावावर, स्वतःच्या वागण्याच्या पद्धतीवर काम करायला, त्यामध्ये बदल करायला तयार नसतात. त्यामध्ये त्यांच्या आतमध्ये बऱ्याचदा ती अस्वस्थ असतात, पण त्या अस्वस्थतेला ती सामोरे जायला तयार नसतात आणि म्हणूनच त्यांची अशा प्रकारची एक प्रकारची वागण्याची पद्धत तयार झालेली असते. आणि आपल्याला जर या स्वभाव विकृतीच्या पातळीवर जायचं नसेल तर निदान ही 10-12 आहेत विकृतीचे प्रकार आहेत, त्यातली बीजं आपल्या स्वभावामध्ये नाहीत ना हे तरी आपण पाहू शकतो. आणि अशी जर काही बीजं असतील जी असू शकतात तर ती आपण वेळीच उपटून टाकू शकतो, त्यांचा नाश करू शकतो. या ज्या 10 प्रकारच्या स्वभाव विकृती आहेत, अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशनच्या DSM-5 मध्ये त्याचं 3 गटामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. आणि त्या वर्गीकरणाचे काही लक्षण आहेत. पहिला गट असा आहे की ज्या गटातली जी स्वभाव विकृती असतात अशा माणसांना नाती फार जवळची नसतात. म्हणजेच त्यांचे मित्रमंडळी खूप कमी असतात. जवळचं जी कोण मुलं, आई, पत्नी यांच्याशी सुद्धा त्यांचं जे नातं असतं ते तणावाचं असतं. असं ज्यांच्याबाबत असतं अशा 3 स्वभाव विकृती सांगितल्या आहेत. त्याची इंग्लिश नावं ज्यावेळी एकेका स्वभाव विकृतीवर आपण व्हिडिओ करू त्यावेळी मी ती सांगेन, म्हणजे त्याचा तुम्ही अधिक अभ्यास करू शकता. आपल्या जवळच्या नातेवाईकामध्ये अशी स्वभाव विकृती आहे का हे अधिक गुगल करून तुम्ही पाहू शकता. पण त्याची मराठी नावं मी आत्ता सांगतो आणि त्यामुळे या विषयातली तुमची उत्सुकता अधिक चाळवली जाईल. तर ही 3 प्रकारचे ज्या स्वभाव विकृती आहेत त्यातला पहिला प्रकार आहे संशयी माणसं. या माणसांना आजूबाजूची सगळी माणसं आपल्याला फसवण्यासाठी टपलेली आहेत असं वाटत असतं. असा संशय, असा विचार त्यांच्या मनात येत असतो आणि त्यामुळे त्यांचं वागणं बोलणं हे सतत असं संशयी प्रकारचं असतं. दुसऱ्या प्रकारची स्वभाव विकृती ही एकलकोंडेपणा. अशा माणसांना कुठल्याच माणसांशी नातं जोडायला नको असतं, त्यांना एकटंच राहायला आवडत असतं आणि त्यामुळे अगदी जवळच्या नातेवाईकांबरोबर सुद्धा ती राहत नाहीत, रमत नाहीत. त्यांना आपण एकलकोंड असं म्हणू शकतो. आणि तिसरा प्रकार आहे विक्षिप्त. त्यांना खरं म्हणजे माणसांशी जोडून घ्यायचं असतं, पण त्यांचं वागणं, बोलणं हे काहीतरी विचित्र असतं आणि त्यामुळे अन्य माणसं त्यांच्याबरोबर नातं जोडू इच्छित नाहीत. आणि
त्यामुळे पहिला प्रकार ज्यामध्ये 3 प्रकारच्या स्वभाव विकृती आहेत, संशयी, एकलकोंडे आणि विक्षिप्त, यांची अन्य माणसांशी नाती फारशी चांगल्या क्वालिटीची नसतात, चांगल्या गुणवत्तेची नसतात. आता दुसरा प्रकारचं जे वर्गीकरण आहे त्यामधली जी माणसं असतात त्यांच्यामध्ये जास्त करून भावनिक अस्वस्थता असते. त्यातला पहिला प्रकार म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये बॉर्डर लाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हटलं जातं, मराठीमध्ये आपण त्याला अस्थिर मानसिकता असं म्हणू शकतो. अशा प्रकारची माणसं सर्वच गोष्टींमध्ये अस्थिर असतात, मग नात्यांमध्ये देखील अस्थिर असतात. एकाच वेळी त्यांच्या मनामध्ये परस्पर विरोधी भावना खूप तीव्र असतात आणि एखाद्या माणसाविषयी खूप प्रेम आणि त्याच वेळी खूप द्वेष असा त्यांच्यामध्ये असतो, ज्याचा परिणाम त्यांच्या वागण्यामध्ये दिसत असतो. तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून कर्मेना, अशा प्रकारची जी मानसिकता आहे ही या व्यक्तिमत्व विकृतीचं एक खास लक्षण आहे. दुसऱ्या क्लस्टरमधलं दुसऱ्या प्रकारची स्वभाव विकृती म्हणजे ज्याला आपण खुद पसंत किंवा स्वतःवरच प्रेम करणारी व्यक्ती असं म्हणू शकतो. आपण सर्वांनी स्वतःवर प्रेम करायला हवं, पण केवळ स्वतःवरच जी प्रेम करते आणि दुसऱ्या माणसावर प्रेम करतच नाही, दुसऱ्या माणसाच्या भावना समजून घेत नाही, अशा प्रकारची जी माणसं असतात आणि जी स्वतःला खूप उच्च समजत असतात आणि त्यामुळे इतरांवर दहशत ठेवत असतात, राबवून घेत असतात, अशा प्रकारचा माणसांचा स्वभाव विकृतीचा दुसरा प्रकार आहे. आणि अशा माणसांबरोबर ज्यांना आयुष्य घालवायचं असतं त्यांना स्वतःमध्ये काही कौशल्य विकसित करावी लागतात. ती आपण या प्रकारच्या व्यक्तिमत्व विकृतीची अधिक माहिती घेऊ. इंग्लिशमध्ये यांना नार्सिसिस्ट असं म्हणतात. तिसऱ्या प्रकारची स्वभाव विकृती ज्याला आपण नाटकी असं म्हणू शकतो. काही माणसं बोलणं, वागणं, त्यांचं जे काही वेशभूषा असते ही सतत लक्ष वेधून घेणारी असते आणि 4 जणांमध्ये बसले तरीसुद्धा ते नाटकी बोलतात. सतत ते जणू काही नाटकात काम करतायत, स्टेजवरच आहेत आणि स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याचा ते प्रयत्न करत असतात. तर अशी माणसं देखील आपल्याला आजूबाजूला खूप पाहायला मिळतात. आणि चौथा प्रकार यातला जो आहे हा अधिक गंभीर आहे आणि तो म्हणजे अँटी सोशल. या माणसांना स्वतःच्या आनंदासाठी दुसऱ्याला त्रास द्यायला काहीही चुकीचं वाटत नाही आणि हीच माणसं गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये अधिक जातात. केवळ स्वतःच्या मजेसाठी देखील ती इतरांना त्रास देऊ शकतात. तर हे झालं दुसरं क्लस्टर, ज्यामध्ये अन्य माणसांशी यांचं जे काही नातं असतं हे खूप तणावाचं झालेलं असतं आणि त्या माणसांमध्ये सुद्धा भावनिक अस्वस्थता अधिक प्रमाणात असते. आता तिसरं क्लस्टर जे आहे त्यांच्यामध्ये चिंता हे प्रमाण अधिक असतं, अँझायटी त्यांच्यामध्ये अधिक असते. आणि ह्याही 3 जे स्वभाव विकृती आहेत त्यातला पहिला प्रकार हा अतिव्यवस्थित, ज्याला इंग्लिशमध्ये ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह पर्सनॅलिटी डिसऑर्डर असं म्हणतात. म्हणजे व्यवस्थितपणा हा गुण आहे, पण या माणसांमध्ये तो गुण इतका टोकाचा असतो की त्यामुळे त्यांना थकवा येतो. ती सतत आपल्या जिथे राहतात ते आजूबाजूचा परिसर, त्यांची जागा ही अतिशय स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवण्यामध्येच इतकी व्यग्र असतात की त्यामुळे त्यांना अन्य गोष्टींमध्ये वेळच मिळत नाही. त्यांची सगळी जी काही शक्ती आहे, ऊर्जा आहे, ती त्या व्यवस्थितपणामध्येच खर्च होत असते. आता ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डरमध्ये देखील माणसाशी स्वच्छता करत असतात, व्यवस्थित सर्व गोष्टी जागच्या जागी राहायला हव्यात असे पुन्हा पुन्हा प्रयत्न करत असतात, पण त्यामध्ये त्यांच्या मनामध्ये चिंता असते आणि आपण ही जी स्वच्छता करतो आहे ही चुकीची आहे असं त्यांना वाटत असतं, पण मनातल्या चिंतेचा विचार असतो आणि तो दूर करण्यासाठी ती कृती करत असतात. मात्र व्यक्तिमत्व विकृती ज्यांच्यामध्ये असते त्यांना
आपण जे काही वागतो आहोत ते चुकीचं आहे असं वागत नाही, असं व्यवस्थित असायलाच हवं, स्वच्छ असायलाच हवं असं त्यांना वाटत असतं, पण त्याचा त्यांच्यावरच दुष्परिणाम होत असतो. याच मध्ये दुसरा प्रकार असा आहे की ज्याला आपण डिपेंडंट पर्सनॅलिटी म्हणजे परावलंबी व्यक्ती असं म्हणू शकतो. यांच्यामध्ये अशी अँझायटी असते की ज्यामुळे त्या एकट्यानं काही करूच शकत नाहीत. साधं फिरायला जायचं असेल, व्यायामाला चालायला जायचं असेल, हॉटेलात जाऊन चहा प्यायचा असेल, कोणतीही छोटीशी गोष्ट करण्यासाठी देखील त्यांना सोबत लागते, बरोबर कोणीतरी माणूस आवश्यक असतं. आणि त्यामुळे त्या नेहमी परावलंबी राहतात, आजूबाजूच्या माणसांवर त्या अवलंबून राहतात आणि एकट्यानं त्या काहीच करू शकत नाहीत. याचं कारण देखील त्यांच्या मनामध्ये काही ना काही प्रमाणात चिंता, भीती असते. आणि तिसरा प्रकार जो आहे, ज्याला अव्हॉइडंट पर्सनॅलिटी असं इंग्लिशमध्ये म्हणतात, अशा माणसांना खरं म्हणजे दुसऱ्या माणसांशी बोलायचं असतं, संबंध विकसित करायचे असतात, पण त्याचीच त्यांना भीती वाटत असते, त्याची चिंता वाटत असते, ज्याला आपण सोशल अँझायटी असं इंग्लिशमध्ये म्हणू शकतो. अशा प्रकारची जे काही गुणधर्म व्यक्तिमत्वामध्येच असतात आणि त्यामुळे ते अन्य माणसांशी नातेसंबंध जोडू इच्छित नाहीत, नवीन माणसांना भेटत नाहीत आणि स्वतःच्याच एका ठराविक वर्तुळात राहतात. तर या 3 प्रकारच्या व्यक्तिमत्व विकृती ह्या पुन्हा मनातल्या अँझायटीचा परिणाम म्हणून होत असतात आणि अशा पद्धतीच्या या ज्या 10 स्वभाव विकृती आहेत, अशा स्वभाव विकृती असणारी माणसं आपल्याला आजूबाजूला दिसत असतात. आपल्यामध्ये देखील या स्वभाव विकृतींचं काही ना काही बीज असू शकतं. आपल्या जर ते लक्षात आलं तर आपण मुद्दामहून त्याच्यापेक्षा वेगळा विचार करू शकतो आणि स्वभाव विकृती असणारी माणसं असा विचार करूच शकत नाहीत. त्यांच्या ठराविक पॅटर्नमध्येच ती वागत असतात आणि त्यामुळे अशी माणसं मानसोपचार घ्यायला देखील फारशी येत नाहीत, पण त्यांच्या सहवासात असणाऱ्या माणसांनी मात्र मानसोपचार अवश्य घ्यायला हवा. या माणसांशी कसं वागायचं आणि त्या माणसांच्या वागण्यामुळे त्यांच्यावर जे दुष्परिणाम होत असतात, ताण येत असतो, तो त्यांनी स्वतःमधली काही कौशल्य विकसित केलं, त्यांची सजगता विकसित केली तर ते तो ताण टाळू शकतात.